हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, सकाळचं माझं सगळं काम आवरलं आहे आणि आज मी ब्लॉग स्टार्ट करायचं विसरून गेले, म्हणजे ब्लॉग करायचंच विसरले. आत्ताच माझं सगळं काम आवरलं आहे. स्वयंपाक झाला, जेवण झालं, भांडे वगैरे, किचन सगळं क्लीन करून झालं आणि मी वरती आले आणि मोबाईल हातात घेतला. तेव्हा लक्षात आलं की अरे मी तर आज ब्लॉगच नाही बनवला आहे. तर म्हटलं चला मग एकदम मस्त ब्लॉग वगैरे स्टार्ट करू आणि मग बाकीचं काम करू. तर आज संतोष पण गेले पुण्याला, कारण की त्यांना वीकमधून एक दिवस तर ऑफिसला जायलाच लागतं. तर मग आणि येतील संध्याकाळी ते, पण मग टाईम होईल 2-1 वाजतील. तर मग काय, आज घरी कोणीच नाही. मम्मी पण गेले आहे बाहेर. मम्मी आणि पप्पा त्यांना एका ठिकाणी जायचं होतं, तिकडे गेले आहे. आणि काल आत्तू पण आले आहे. तर आत्तूचं तेच चालू आहे, त्यांचं जे सामान होतं त्यांनी नेलेलं ते कपाडामध्ये ठेवत आहे. आणि श्रुती पण गेला आहे जुईसोबत खेळायला. तर मग माझ्याकडं काही टाईमपास नाही तर मग एक मस्त झोप काढते. तर माझा ब्लॉग एडिट करायचा बाकी आहे. ब्लॉग एडिट करते, अपलोड करते आणि मग झोपते. चला, 4 वाजले. मस्त फ्रेश वगैरे झाली आहे आणि आजचा दिवस तर असाच गेला माझा. खूप बोरिंग होता. संतोष पण घरी नव्हते, मम्मी त्या पण घरी नव्हत्या. मम्मी आल्या वाटतं आता, पण मग त्या पण झोपल्या. तर मस्त खाली जाते, सगळ्यांसाठी चहा बनवते आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते. बघते आज काय भाजी बनवायची. पण त्या अगोदर म्हटलं झाडांकडे एक चक्कर देऊन जावा, कारण की परत संतोष बोलता की हे झाड सुकलं आणि ते झाड सुकलं, तर माझ्या झाडांकडे लक्षच नाही दिला. म्हटलं एकदा बघून जावा आणि मग पाण्याची गरज असतं तर पाणी टाकावा, मग चहा बनवते. तर हे बघा, सगळे झाडं तर एकदम मला व्यवस्थित दिसत आहे. कोणतंच झाड सुकलेलं नाही वाटत आहे, कारण की काल संध्याकाळी संतोषने त्यांना पाणी टाकलं होतं. मेन हे झाड सुकत असतं, पण ते पण नाही सुकलेलं आहे. उन्हाळा चालू आहे तर सगळीकडे बघा कसं दिसतंय. सगळीकडे सगळं वाळेल गवत दिसतंय. कुठंच काही फ्रेश नाही वाटत आहे. हिरवं जेव्हा पाऊस येईल तेव्हा सगळीकडे हिरवं होईल. तर चला, मस्त चहा पाणी तर झालंय बनवून आणि आता स्वयंपाक काय बनवायचं ते विचारते मम्मीला आणि स्वयंपाक बनवून घेते. आणि 6 वाजले असं वाटतंय, आत्ताशी 4 वाजले. तर आज संध्याकाळसाठी आम्ही जरा शॉर्टकट स्वयंपाक बनवते. मसाले भात, पिठलं आणि बाजरीची भाकर. तर यामध्ये मस्त मसाले भात तर टाकला आहे. आता हा शिजेपर्यंत पिठलं बनवायची तयारी करते. नंतर बाजरीच्या भाकर बनवते आणि मग नंतर गरम पिठलं बनवते. या दोघी पा कसं खेळू राहिलं. वरडले आप बाबा. कोण आहेस का आता? मग कोण आहे सकलं काय माहिती. झालं खेळून? तोंडात धुतले का? काय खेळले आज? चला इकडं आरती करा. आरती बाहेर गेला तर आप बाबा बोलले, मध्ये आले तर नानी आजी बोलली लई अडस पेडस बाई तुमच्या दोघींची. तिकडं कोण बोललं तुमच्या घरी? बोलले नाही का ते दिवसभर? तुझी हाईट जास्त आहे श्रुतीपेक्षा. मोठं कोण? श्रुती ना? अच्छा, 2 महिन्याचं काहीतरी एवढं. अच्छा, मग आता तुला कळलं 2 महिन्याच फरक काय जास्त नाही, म्हणून श्रुती सुरुवात. बाय बाय. एकमेकीला बोललेलं चालतं का असं? श्रुते जुये भांडण होती तुमच्या दोघींचे का ग? हा, तुमच्या दोघींची भांडण नाही होती का? ठीक आहे, बाय बाय. श्रुतीला म्हटलं होतं आम्ही, तुम्हाला जर चपाती खायची असेल तर पीठ मळून द्या, आम्ही चपाती बनवता पण येते त्यांना चपाती, त्यांनी बनवायची ना. तर आजपासून काय आम्ही श्रुतीसाठी चपाती नाही बनवणार आहे. त्यांच्या हाताने बनवली तर ठीक, नाही तर मग उपाशी राहीन का? इतक्या वेळ मग शिकून जेवण केलं 6 वाजता. तुम्हाला ती ओढणी का बरं आवडते सांगा बरं? मम्मीच्या चालू इथं भाकरी बाजरीच्या आणि श्रुती चपात्यांसाठी पीठ मळणार आहे की नाही
जा राहू द्या. ठीक आहे मग जाऊ द्या. उपाशी राहा आज तुम्ही. आणि आज श्रुतीच्या मम्मी येणार होत्या, त्या पण नाही आल्याय. त्याच्यामुळे श्रुतीचा पोपट झालाय. दिवसभर वाट पाहिली मम्मीची, मम्मी ऐन वेळेस नाही आल्या. श्रुतीच्या मम्मीने मस्त बॅग बिग भरून ठेवली होती. म्हणजे आता मला ऑफिसला सोडा, तसंच परत मला पुढे नेऊन सोडा. पण अचानक दुसरं काम आलं, त्याच्यामुळे मग कॅन्सल झालं. मम्मीचा पोपट झाला, पोरीचा पोपट झाला. मम्मीला राहायचं होतं 2-4 दिवस, पण काय खरंय म्हणी. मग श्रुती जाईन कार्यक्रम झाल्यावर आणि मी राहीन. श्रुतीचा पोपट झालाय ना आज. श्रुतीची मम्मी येणार होती पण आलीच नाही. आणि माझी मम्मी येणार नव्हती, माहीत नव्हतं तरी आली. सरप्राईज दिलं. पण मग काय खरं, आता पोपट झाला ना दोघी माय लेकींचा. येणार आहे का? माझी मम्मी का सरप्राईज दिलं, येणार नव्हतं तरी आली. काय खरंय. हो का? जाऊ द्या, नका रडू. उद्या येईन मम्मी तुमची. ते काय ते डोळे रडके दिसू राहिले. नानी बोलली म्हणून रडू आलं काय? हा, किती सवय झाली. किती बोलली नानी, लय मोठं. नानी एवढं बोलते ना. आता श्रुती पुढच्या वेळेस सुट्टीमध्ये येणार नाही आमच्या घरी. का म्हण? तुम्ही तर म्हणे आता मी येणार नाही पुढच्या वेळेस. मागच्या वेळेस तर म्हणे. विषय बदलाली, 1 नंबर आहे. यायचंय का? बरं. श्रुतीला वाटलं मम्मी येईन, मस्त मम्मीला चिटकून झोपन. बरं. तुम्ही माकडाच बोललोय का मग? का मांजराचं? हा का? बरं. चला मग, बाय बाय. झोपा आता. नाही का? आता बात ऐकायची असेल ना रात्रभर. मस्त टी वगैरे बघून झाला. मम्मी त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. आणि आता मी आले झोपायला. संतोष तर काही नाही आले अजून, त्यांना यायला 12-1 वाजतील. आत्ता 11 वाजले, तर मग म्हटलं मी झोपते. चला. आणि उद्याचा परवाचा ब्लॉग जरा स्पेशल आहे तुमच्यासाठी. तर उद्या परवाचे ब्लॉग नक्की बघा, कारण की तुमच्यासाठी काहीतरी एक चांगली न्यूज पण आहे. आणि ब्लॉग पण खूप स्पेशल आहे, तर ब्लॉग नक्की बघा. तर चला, या ब्लॉगला मी आता इथंच एंड करते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खूप सारे कमेंट्स करा. तोपर्यंत सगळ्यांना बाय.